तर आता ह्या वर्षी आपण इथे 4 जोड्यांना बोलवणार आहोत आणि बघू आता ते कसे रिस्पॉन्स करतात, त्याच्यावरून आपण पुढच्या वर्षी अजून मोठा प्रोग्राम घेऊ. मी आता त्यांची नावं घेईन. श्री व सौ त्या दोघांनी इथे यायचं आहे आणि खुर्चीवर बसायचं आहे. ओके. सर्वप्रथम ए विंग 103 नंबर फ्लॅट श्री व सौ सावंत. त्यानंतर दुसरी जोडी आहे बी विंग मधून फ्लॅट नंबर 304 श्री व सौ साटम. ए 304 श्री व सौ मोरे. या या बरं. आणि आता आपली चौथी जोडी आहे बी विंग मधून बी 403 श्री व सौ गावडे. प्रत्येकाने आपली स्वतःची ओळख करून द्यायची आहे, नाव सांगून, आणि जोडीदाराची ओळख करून द्यायची आहे उखाण्यामध्ये. एक मिनिट, एक गुगली आहे. आपल्या लेडी यांचा फर्स्ट टाइम आले, त्यांना गुगली टाकूया. पहिले त्यांनी नाव घ्यायचं, नंतर बाकी तयारी करून उदयला साजेचं नाव झालं पाहिजे. कसं लागला वजन पाहिजे, वजन. बरं. तुम्हा सगळ्यांना म्हणजे कळावं कशी ओळख करून द्यायची, तर मी ते सांगते. माझं नाव सौ नंदिनी उदय मालक. मी जयश्री अपार्टमेंट ए विंग मध्ये 301 फ्लॅट मध्ये राहते. खाना तसा तयार केलेला नाहीये, पण तरी पण सगळे मित्र खुश व्हावेत असा उखाणा एखादा. घरी असताना सारखंच व्हॉट्सअप, फेसबुक, वायफाय. घरी असताना सारखंच व्हॉट्सअप, फेसबुक, वायफाय. उदयला कुठे दिसत नाही. जिमला गेले की काय? कॉमेडी नाव द्यायचे. आता सुरुवात करूया सावंत काकांपासून. जयश्री सोसायटीतील कार्यकर्ते आहेत फार हौशी. जयश्री सोसायटीमधील कार्यकर्ते आहेत फार हौशी. श्वेताचं नाव घेतो सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी. नाही नाही, वहिनी घेणारच नाही, विसरले एवढं. वाल्मिकी ऋषींनी रचले रामायण. वाल्मिकी ऋषींनी रचले रामायण. सुधीर रावांचं नाव घेते सत्यनारायण. नाही, त्यांचं तेजच एवढं आहे. देवानं, आपल्या देवानं तेजच एवढं आहे की नाव हे होतं. सर्वांना नवीन वर्ष शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता उखाणा हो घ्यायचं ना, घ्यायचं का घ्यायचं. भांडूप ते पिंपळ पेरली लसूण. अरे वा. महादेव घोड्या आणलं बसून. अरे वा. जिंजिन जिन्यात बसली मेन्यात, लाल चोळी अंगात, गुलाल मांगात, लवंगा ओटी, जायफळ मुठी. नाव कोण घेते कडून चिले, नाव कोण घेते लाची गायकवाडांची भाजी, नाव कोण घेते त्याने महेशरावांची राजा. गावडे साहेब सकाळी वाचले होते. हो, जयश्री अपार्टमेंट सोडणार नाही, पोलिसांना पकडले आम्ही. स्वतंत्र भारताची तिरंगा आहे शान. स्वतंत्र भारताची तिरंगा आहे शान. समृद्धीचं नाव घेतो तुमच्या सर्वांचा राखून मान. श्रीकृष्ण आहे नटखट. श्रीकृष्ण आहे नटखट, शंकर आहे भोळा. श्रीकृष्ण आहे नटखट, शंकर आहे भोळा. संतोषरावांचं नाव आहे 1,00,000 तोळा. ताजमहल पाहण्याला होते कारागीर कुशल. संजीवनीचं नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
नाव 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 उखाणा. लहान मुलांनी जरा ऐकायचंय. मोठ्या तुमचे डान्स आम्ही बघितले ना, आता मोठ्यांचा प्रोग्राम बघा तुम्ही. शिवरायांनी राज्य केले, शक्तीपेक्षा युक्तीने, सुनील सरपंच नाव घेते, प्रेमापेक्षा भक्तीने. तर पहिल्या गेम मध्ये आपण आता श्रींचं कौशल्य पाहणार. श्रींचं कौशल्य आता तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल, आपल्याकडे ह्या 4 जोड्या आलेल्या आहेत. त्याच्यापैकी सावंत वहिनी आणि साठम वहिनी दोघी ब्युटिशियन आहेत. आम्ही त्या दोघींकडे सुद्धा खूप नटण्यासाठी, हेअरस्टाईल करण्यासाठी प्रत्येक वेळी जात असतो. पण आता श्री कसे हेअरस्टाईल करतायत ते पाहायचे आपल्याला. मोरे साहेब खूपच फास्ट आहे. कोणाची हेअरस्टाईल जास्त ब्युटिफुल झाली आय थिंक गावडे वहिनीचं फार छान झालेलं आहे. हे सगळ्यांना मान्य असेल तर सांगा. स्ट्रॉ फार राहिलेले आहेत पण हेही बघा. सॅटन मोमेंट चेक करा. जिथे पुढे लिहिलेलं आहे, सपोज हे श्री आहे, जर यांनी उलट केलं तर ते 67 असेल वोटिंग, अच्छा, तसं आणि पुढे पकडलं तर ते श्रीसाठी असेल वोटिंग. ओके. आणि ह्या कार्यक्रमामध्ये ते जे काय आन्सर देणार आहेत त्याचे पॉइंट नोट डाऊन करण्यासाठी ऐश्वर्या बारावकर आणि प्रतिज्ञा हिटले तुम्ही नीट ऑब्झर्व करायचे, समोर बसून घ्या. आता ह्याच्यामध्ये जो प्रश्न विचारणार आहे ना त्याचं उत्तर श्री किंवा श्री म्हणजे 20 होता, 100 म्हणजे 20 होता. आणि जर त्याचं उत्तर अपोजिट असेल 100 असेल तर तुमचं उलटं करायचं. तसंच समजलं ना तुम्हाला. पहिला प्रश्न आहे, सकाळी लवकर कोण उठतं दोघांमधलं? गावडे भाऊ श्री म्हटलेलं आहे आणि ह्यांनी पण बरोबर आहे. म्हणजे सगळ्यांचं मॅच झालेलं आहे. ओके. सेकंड, दोघांमध्ये भांडणाला सुरुवात कोण करतं? बघायचं नाही. एक उत्तर दाखवतोय. साहेबांचं उत्तर आहे मी सुरुवात करतो. साहेबांचं उत्तर आहे मॅडम सुरुवात करतात. या साहेबांचं उत्तर आहे मॅडम सुरुवात करतात. साहेबांचं उत्तर आहे मॅडम सुरुवात करतात. मॅडमच रेडी आहे, तीच करते. मॅडम पण रेडी आहे, त्याच करतात. काय कॉन्फिडंट आहे सगळ्या लेडीजने स्वतःच. त्या म्हणतात त्या सुरुवात करतात, तुम्ही त्या म्हणतात तुम्ही सुरुवात करता म्हणून. म्हणजे दोघंही सुरुवात करतात तुम्ही. ठीक आहे ठीक आहे, असंच मजा आहे. भांडणानंतर आधी सॉरी कोण म्हणतात? खरं बघू नका तिकडे बघू नका. बघायचं नाही म्हणून तुम्हाला असं बसवलं. साठवचं उत्तर कॉपी करतोय. दिसतंय ना ऐश्वर्या? चौथा प्रश्न आहे बघा, पटकन विचार करून उत्तर द्यायचे. दोघांपैकी जास्त कंजूस कोण आहे? वर हात करायचा आहे.
ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 5वा. बाहेर फिरायला जाताना कोणाची तयारी आधी होती? तर चेंज केलंय हा. मी बघितलं होतं. हात दुखला का त्याचा? जी कारण आधी होती, मोरे मोरे काय माहिती? काय तयारी करताना? मोरे साहेबांचे हात हरतात घाबरले. ओके, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, दोघांपैकी कोणाला जास्त राग येतो किंवा कोण जास्त चिडखोर आहे त्याच्यामध्ये? सौ सगळ्यात चिडखोर आहे. सगळ्यांनी मान्य केलेलं आहे, सगळ्या सौ चिडखोर. तुम्ही पण चिडतो ना? ओके, ह्या तिघांचं उत्तर बरोबर आहे. थोडं वर ठेवा, म्हणजे परीक्षकांना दिसत नाही. हा, पॉइंट कमी जास्त होतो ना. घरात टीव्ही कोण जास्त बघतं? ओके, काकी घरी गेल्यावर नेक्स्ट क्वेश्चन. कोणाचा सासर जास्त चांगला? सासर म्हणजे तुमचं सासर जास्त चांगलं का त्यांचं सासर जास्त चांगलं? तुम्ही तुमच्यासाठी उत्तर द्या. तुम्हाला काय तुमच्यासाठी. वाटतं ते बोलायचं. म्हणजे तुमचं माहेर चांगलं आहे की सासर? थोडक्यात. ओके, खाली. दोघांमध्ये जास्त आळशी कोण आहे? खरं खरं वर कर, एवढा आवाज करू नका. खरं काकी ती जेवढा वेळ लागला तेवढा आवाज बरं. आणि आता शेवटचा प्रश्न आहे, घरामध्ये जेवणात गोड जास्त कोण खातात? श्री का सासू? गोड गोड पदार्थ कोण जास्त खातात? वर करायचा हात साचल भाऊ. मोरे ताई, गोड. आप फैमिली के बीच में आ गए. तुम्ही पण खाता? त्यांचं बरोबर आहे. ओके, ठीक आहे. प्रश्नांचा राऊंड आता संपलेला आहे. फ्लॅग गोळा करायचे. रिझल्ट आता ऐश्वर्या काढते, ती आपल्याला सांगेल कोण किती खरं बोललंय आणि कोण किती नाही ते. आता आपल्याला ह्याच्यानंतर श्रीचं कौशल्य बघितलेलं आहे. आता सौंना सुद्धा थोडंफार काहीतरी मेहनत करावी लागेल. उभं राहायचे, जोडी जोडीने उभं राहायचे. श्री, आता थांब थांब, वेट वेट. ठीक आहे, चालू करा, तुला चालू करा. कॅमेरा ऍडजस्ट करा. आता फुग्याच्या फुगा किती फुगवलंय हे तुला सगळं बघणार आहे ना? अगदी छोटे छोटे लंगोटी नाही करायचे. काका तुम्ही द्या बघू. सावंत काका, सावंत काका, हे आपल्याला manufacturing defect येतो. सावंत काका तुम्ही द्या बघू. सावंत काका. लवकर लवकर. टाटा पैसे द्यायचं. ओके, time over. Time over. साठी काका जोरदार टाळ्या वाजवा. वा हो. भरपूर प्रॅक्टिस केलेली आहे. बाकीचे सांगतात सगळे फुगत नाही, काही नाही. हे कसे फुगले? बाई, हा गेमचा विनर आहे साठांगाई. टाळ्या, टाळ्या. आणि ह्या गेमसाठी ऍक्च्युली खास गिफ्ट ठेवलेलं होतं, मोत्यांचा कचरा, जसा मी मांडलाय, आणि तो साठांगाईंना मिळाला. ओके, आता एकदम सोपा गेम आहे. मराठी गाणी आहेत. जोड्यांपैकी एक कोणतरी ऍक्टिंग करणार आणि दुसऱ्याने ते गाणं ओळखायचं. हो. बरं,
दोघांमध्ये ठरवून घ्या की कोण ऍक्टिंग करणार आणि बसलेल्यांपैकी पण सगळ्यांनी आधीच ठरवून ठेवा की कोण ऍक्टिंग करणार आणि कोण ओळखणार. न बोलता तुमच्या मनातलं कोण ओळखतं, सौच्या मनातलं श्री ओळखतात का श्रीच्या मनातलं सौ ओळखते ते तुम्ही ठरवा. स्टार्ट ऍक्टिंग स्टार्ट. प्रेक्षकांकडे बघून करा. ओळखायचंय, हसायचं नाही. शबाश मस्त. किती मिनिटात? तुम्ही पण ओळखू शकता नंतर बोल. म्हणूनच तुम्ही ऍक्शन बघून ठेवा. ओळखलं असेल तर बोलू नका. त्यांना आपण 1-2 मिनिटाचा तरी टाइम देऊ. हळू. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. कोणी ओळखला? त्या जंगलात झालं मंगाल. मंगल वाघ आलं. ऑप्शन ऑलरेडी काय माहिती हो सगळं चला चला चालू बोला का. वा 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 बोलायचं कोणाला नाही बोलायचं. मोरिताई विचारू शकतात वेगवेगळे गेस करू शकतात मोरिताई. ठरवत होतो सगळ्या मनात मोरेताई सगळी गाणी ओळखू शकतो. अरे पण ऍक्टर पण तर चांगले पाहिजे. क्या बात है पुढच्या वर्षी साथ लागणार आहे. गाणं प्ले करा. ऍक्शन करून दाखवतं गाणं. साहेब व्हेरी साहेबांची स्किल आता दिसते. गावडे तुम्ही वेगवेगळी गाण्याची नावं घ्या तर ते कळेल आपल्याला. गावडे भाऊ गाणं बोललेले. तरी पण नाही ओळखलं काही. ऍक्शन फार छान होती. दाखवायचं नाही प्लीज. नेक्स्ट दुसरं गाणं द्या. गाणं नंबर 6. आणि तुम्ही ओळखायचं नुसतं बघताय काय परफॉर्मन्स नाहीये. ओळखायचंय. त्या खूप झाल्या अशा बघतायत नुसतं नाचतायत. गाणं ओळखायला बघतायत. मला पार्टी द्यायची तुम्ही. तुम्हाला डान्स बघायला मिळाला आहे. काय ओळखा? नाही ओळखू शकत प्रेक्षकांमध्ये कोणी. नागिन बोलायला लागले. नाही सॉरी. ओळखलं गाऊन दाखवा दादा. तू लाव दादा गाणं लाव. प्रथमेश गाला लाव. गुड. स्टार्ट करा सर. टाइम स्टार्ट झाला. टाइम स्टार्ट नाव.
झोप आली हिला. प्रेक्षकांमध्ये कोणी ओळखलंय? झोप आली झोपली होती दुपारी. आवाज वगैरे करू. पुढे action अजून थोडी वेगळी करा. त्यांना ओळखता येत नाही. काय घडले आता सांगू कशी बोलू कशी नाव कुणाचं घेऊ कशी आता आपण हा गेम इथे संपवतो आहे पण पुढच्या वर्षी खूप एक्साइटमेंट होणार आहे. बरेच खूप नवीन नवीन गेम येणार आहेत कारण 2 जोड्यांची नावं आधीच आलेली आहेत. आता पुढच्या जानेवारी पर्यंत अजून किती एंट्री येत आहेत ते बघूया. त्या 2 जोड्यांची नावं तुम्हाला माहितच असतील, साळगावकर आणि दास. त्यांच्यासाठी आणि तुम्ही अजून चांगले गेम सजेस्ट करू शकता त्या जोड्यांसाठी. आणि जानेवारीपर्यंत बघू आपल्या टीममध्ये अजून किती नवीन जोडी येत आहेत त्यांना पण सहभागी करायचे. या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल ही प्रेमाची भेट. ते फोटो घेतो का? ठीक आहे नंदिनी.